का मार दिला तर हे पोरग म्हटले बाकीचे सगळे पोरं कपडे चांगले घालून येतात, पण हे पोरग कपडे फाटलेले घालून येते. कपडाचे बटणं तुटलेले आहेत, त्याचे सगळे कपडे फाटलेले आहेत आणि कपडे मळालेले आहेत. म्हणून गुरुजींनी काय केलं, ते पोराला छडीनं मार दिला. छडी पाठीवरती मारली आणि पाठीवरती त्या ठिकाणी भयंकर असे वळ उठले. पोरग लहान होतं, तिसरीचं पोरग होतं. शाळा सुटल्यानंतर ते पोरग रडत 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 त्या ठिकाणी घराकडे निघालं. त्या लहान पोराची आई गेलेली होती. त्याला आई नव्हती, लहानपणीच त्याची आई त्या ठिकाणी निघून गेलेली होती. आणि म्हणून ते पोरग रडत रडत त्या ठिकाणी घरी गेलं, परंतु मला नीट कपडे नाहीत हे सांगायची सोय नाही. मग ज्या ठिकाणी आईचा अंत्यविधी झाला ना, तिथं ते त्या ठिकाणी ते पोरग गेलं. आणि तिथं गेल्यानंतर ते आपल्या असणारे अंगावरचे फाटके असणारे कपडे काढले आणि म्हणते, आई किती वेळ झाला त्या ठिकाणी तू झोपी गेलेली आहे, आता उठ ना, माझे कपडे त्या ठिकाणी फाटलेले आहेत, त्या कपड्यांना कोण शिवेल. पोरग कितीला आहे, तिसरीला आहे. पाठीला लागलेले सगळे ओळ त्यानं तिथं त्या असणाऱ्या आईला दाखवले. आई त्या ठिकाणी अंत्यविधी झालेला आहे, ती झालेला आहे, ती गेलेली आहे. पण त्या लहान पोरानं त्या ठिकाणी आईला उठवण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, आई सगळी पोरं त्या ठिकाणी नवीन कपडे घालून येतात, माझे कपडे फाटलेले आहेत, त्याची बटणं निघालेली आहे, कपडे तुटलेले आहेत, म्हणून गुरुजींनी मला वळ उठेपर्यंत त्या ठिकाणी मारलं. त्या पोराची जी संवेदना आहे ना, ती संवेदना कदाचित कुणाला कळणार नाही, परंतु परमात्मा पाहतो की ही संवेदना किती मोठी आहे. हे जग या संवेदनावरती चाललंय. आजच्या काळामध्ये काय झाले, डॉक्टर साहेब नेहमी सांगतात की संवेदना बोथट होत चाललेलं आहे. वेदना जाणावया जागवू संवेदना. माणसाच्या वेदना माणसाला त्या ठिकाणी आता कळायला तयार नाही, तर ही जगाची शोकांतिका आहे. बाहेरच्या राज्यामध्ये देशामध्ये असणाऱ्या माणसांना आपण फोनवरून त्याची खुशाली विचारू शकतो, पण आपल्या जवळच्या असणाऱ्या व्यक्तीचं काही अडचण आहे ते मात्र आपल्याला सहजासहजी त्या ठिकाणी दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की आपण सगळेजण ग्लोबल झालेला आहोत, परंतु जवळचं जे आहे ते जवळचं मात्र त्या ठिकाणी दिसत नाही. आईचं नातं हे अतिशय घट्ट आहे. आईचं लेकीचं नातं सुद्धा अगदी तसंच घट्ट आहे. ज्या कुटुंबातली माय जाते त्या कुटुंबासाठी त्या लेकीचं माहेर कायमस्वरूपी पोरकं झालेलं असतं. आई गेली की कुटुंबासाठी लेक पाहुणी होते. ती माहेराला आली की त्या ठिकाणी आई नसेल तर समजायचं ती आता पाहुण्यासारखी आली, पाहुण्यासारखी परत पाठीमागे गेली. माहेरामध्ये जोपर्यंत आई ना तोपर्यंत लेकीसाठी माहेर हे स्वर्गासारखं आहे. पण एकदा माय गेली ना माहेरातली, तर मात्र त्या ठिकाणी लेकीच्या आयुष्यामधलं फार मोठं त्या ठिकाणी आधार त्या ठिकाणी निघून गेला. सासरी नांदणारी लेक जेव्हा कधी माहेराला येईल तेव्हा त्या ठिकाणी डोळ्यामधून पाणी येईल आणि म्हणेल, आई गेली कोण्या गावा, आई गेली कोण्या गावा, आई गेली कोण्या गावा, आई गेली कोण्या गावा. या कुटुंबानं संप्रदायाची सेवा केली. वा म्हणजे वाट चुकणार नाही, र म्हणजे देवासाठी रडेल, क म्हणजे 1 रुपया खिशात नसताना काही काम करील, आणि री म्हणजे एक वेळ कसली रीत चुकेल पण जगण्याची वागण्याची रीत चुकणार नाही, तो झाला वारकरी. ही वारकऱ्याची व्याख्या आहे. जगण्याची रीत चुकणार नाही, वागण्याची रीत चुकणार नाही, वाट चुकणार नाही, कोणतंही पडेल ते काम करण्याची तयारी त्यांच्यामध्ये आहे, त्याचं नाव आहे संप्रदायाची सेवा केली. आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ही सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मनुष्याचा जन्म आहे, नाही तरी जन्म गेला वाया. पशुमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? आहार निद्रा भय हे सगळं पशुमध्ये आहे, आपल्यामध्ये सुद्धा तेच आहे. परंतु माणूस आणि प्राण्यामध्ये हाच तो फरक आहे की जनावराच्या पुढे जर 4 पेंड्या टाकल्या तर ते जनावर स्वतःहून 2 पेंड्या उचलून दुसऱ्या जनावरा पुढे टाकील का कधी? पण मनुष्य मात्रामध्ये हा फरक आहे की जर त्याला 4 भाकरी दिल्या आणि त्याची भूक जर 1 भाकरीची असेल तर तो इतरांना देईल, आणि इतरांना नाही दिली तर निदान कुत्र्याला तरी टाकेल. हा फरक जर कुणामध्ये असेल तर तो मनुष्य जन्मामध्ये आहे. म्हणून आल्यानं संसारा म्हणतात की या मनुष्य जन्मामध्येच तुम्हाला आम्हाला सार्थक करायला सांगितलं, नाही तरी जन्म गेला वाया.
माणसानं घोड्यापासून 5 हात लांब चाललं पाहिजे. का चाललं पाहिजे? लात बसल्यावर कळतं किती हात लांब चाललं पाहिजे. माणसानं हत्तीपासून 10 हात लांब चाललं पाहिजे. सोंडाने उचलून आपटावर कळतं किती हात लांब चाललं पाहिजे. आणि माणसानं दुर्जनापासून 4 हात आणि 10 हात नाही म्हटले, राज्य सोडण्याची वेळ आली तरी चालेल, पण दुर्जनाची तुमची गाठ भेट होता कामा नाही. कारण दुर्जनाची संगत ही घातक आहे. एक वेळ प्राण्याची संगत परवडेल, परंतु दुर्जनाची संगत ही धोकादायक आहे. म्हणून म्हणतात की दुर्जन म्हणजे विचार आहे, आणि या विचाराची संगत आपल्या आयुष्यामध्ये असता कामा नये. म्हणून संप्रदायाचा एक वारसा आणि पारिवारिक असणारा वारसा या मातेला, या कुटुंबाला त्या ठिकाणी मिळाला आणि जीवनाचं सोनं झालं. आयुष्याचं सोनं म्हणजे काय हे तर खऱ्या अर्थानं देहच चंदन झाला. आणि चंदन आडवं कापा किंवा उभं कापा तरी त्या चंदनाचा सुगंध हा सारखाच येतो. आणि गंजून जाण्यापेक्षा झिजून गेलं पाहिजे, कारण गंज तर लोखंडाला लागतो, पण चंदनाचा सुगंध ठाई ठाई भरलेला आहे. अनेकही तैशी चंदनाची झाडे परिमळामुळे वाढे मोल तया. चंदनाचं झाड हिरवं आहे म्हणून त्याची किंमत आहे का? चंदनाचं झाड एकटंच अरण्यामध्ये आहे म्हणूनही त्याची किंमत नाही, तर त्याच्या गाभ्यामध्ये जो सुगंध आहे त्याच्यामुळे त्याची किंमत आहे. तलवारीची किंमत त्याच्या म्यानामुळे नाही, तर त्या तलवारीच्या धारदारपणामुळे तलवारीची किंमत आहे. या मातेनं एका सैनिकाला जन्म दिला. देशाचा सैनिक, देशाची सेवा करणारा, मातेची सेवा करता करता भारत मातेची सेवा केली, असं दुहेरी पुण्य खऱ्या अर्थानं प्राप्त झालं. देश सैनिक त्या ठिकाणी घडवला.